कल्याण विभागाकडून गर्भवती महिलांना शिधा दिला जातो, मात्र या शिध्यामध्ये आळ्या सापडल्याचा प्रकार घडलाय। शिरूर तालुक्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। यावरून आरोग्य विभाग गर्भवती महिलांचं पोषण करते की शोषण करते असा सवाल उपस्थित होतोय। राज्याला हादरवून टाकणारी बातमी। गर्भवतींच्या शिध्यामध्ये अळ्या। गर्भवतींचं पोषण की शोषण? गर्भवती महिलांचं कुपोषण होऊ नये, जन्माला येणारं बाळ सुदृढ असावं म्हणून शासनामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना शिधा दिला जातो। मात्र हाच शिधा आता त्यांच्या जीवावर उठलाय असं म्हणण्याची वेळ आली आहे। हे आम्ही अशासाठी म्हणतोय कारण हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। पाहिलं, गर्भवती महिलांना देण्यात आलेल्या या शिध्यात चक्क अळ्या आढळल्या। हा गूळ आणि काजू नीट निरखून पहा। पोषणाच्या नावाखाली इथं गर्भवतींचं शोषण सुरू आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील आबळे गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। यातून आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। गरोदर मातांच्या पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि यामध्ये नेमकं पोषण कोणाचं होतंय? गरोदर मातांचं आणि पोटातल्या बाळाचं पोषण होण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचंच पोषण होतंय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि अशा पद्धतीनं हे कंत्राटदारांचं जे उखळ पांढरं होतंय, असं उखळ पांढरं करणाऱ्या कंत्राटदारावर ठोस कारवाई करावी। पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागामार्फत हा शिधा देण्यात आला होता। अनुसूचित जाती जमातीमधील गर्भवतींना हा शिधा दिला जातो। 7 महिन्यांच्या गर्भवतीपासून बाळ 5 ते 7 महिन्यांचं होईपर्यंत आहार पुरवला जातो। बाळ आणि मातेच्या आरोग्याची झीज भरून निघेपर्यंत गर्भवती महिलांना 9 किलोचा शिधा दिला जातो। त्यात खोबरं, बदाम, खारीक, काजू, गूळ अशा 13 पदार्थांचा समावेश आहे। या प्रकरणात ठाकूर फूड्स या कंत्राटदाराकडून हा निकृष्ट दर्जाचा शिधा पुरवण्यात आला। गर्भवती महिलांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू असताना प्रशासन नेमकं काय करतंय हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय। शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार असो या गर्भवती महिलांना दिला जाणारा शिधा, यामध्ये कुठं अळ्या सापडत आहेत तर कुठं निकृष्ट दर्जाचं धान्य दिलं जातं। त्यामुळं लाभार्थ्यांचं शोषण आणि कंत्राटदाराचं पोषण हीच शासनाची भूमिका तर नाही ना, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होणं स्वाभाविक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी कारलेसह मी रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, शिरूर, पुणे।